स्वामी श्री चक्र यांच्या मुखारविंदातून स्वामी चक्र यांनी नागदेव आचार्य यांना सन्मुख करून आपल्याला या महानुभाव तत्वज्ञानाचे महत्वाचे सिद्धांत सांगितले, परंपरेनुसार आपल्यापर्यंत पोहोचले। त्या माध्यमातून बऱ्याच प्रकारचं ज्ञान परमेश्वराने आपल्यापर्यंत अधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत पोहोचवलेलं आहे। त्यामध्ये बरेच स्थळ आहेत, त्यापैकी हे चौकटी स्थळ। चौकडीची माहिती, स्थळ म्हणजे विस्तार। तो विस्तार आपल्याला फक्त तत्वज्ञानातून चौकडीचाच विस्तार काढून आपल्या समोर मांडला, त्याला म्हणतात चौकडी स्थळ। ज्याच्यामध्ये दंडवताचं ज्ञान दिलं त्याला दंडवत स्थळ म्हणतात। असं एक स्थळ आहे अनृत्य स्थळ। त्याच्यामध्ये जे आपण खोटं बोलत गेलो, अनृत्य म्हणजे खोटं बोलणे, खोटं बोलल्याने चरित्राच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय झालं, आपल्याला काय होईल, त्याच्यामध्ये अनृत्य स्थळ आहे। अशा बऱ्याच प्रकारच्या तत्वज्ञानाचा विस्तार स्वामी चक्र यांनी आपल्याला वेगवेगळ्या स्थळाच्या माध्यमातून दिला। त्याचप्रमाणे हे आपलं चौकडी स्तर चालू आहे। काल आपलं झालं होतं की चौकडी कुठं भोगवल्या जाते। त्याच्यामध्ये सांगितलं होतं की यम लोक नरक भोगवतात स्वर्गाच्या 22व्या पुऱ्यामध्ये। त्याच्यामध्ये चौकडी ही भोगवल्या जाते। यमपुरीचे नरक म्हणतात। त्या नरकाचा भोग जिथं आहे तिथंच। असं एक काल उदाहरण दिलं होतं मी। भारताची राजधानी दिल्ली आहे, त्यामुळे आपल्या सर्व देशाची राज्य व्यवस्था कुठे चालते? दिल्लीला। आपण जर आपल्या गावात चालू म्हटली तर चालेल का? आपण कितीही अपराध करा, कितीही वाईट कृत्य करा, वाईट कर्म करा, पण आपल्याला जो भेटणारी सजा आहे ते कुठून आरूढ होईल? दिल्लीहून। म्हणजे न्यायालयात। त्याला उच्च न्यायालय म्हणतात। उच्च न्यायालय म्हणजे सर्व प्रकारचा निर्णय देणारा, त्याच्या माध्यमातून ती तशा प्रकारचा आपण जे कर्म जोडतो, महाराष्ट्रातच जोडत नाही तर पूर्ण भारतात कुठेही कर्म जोडतो, कर्मभूमीमध्ये कर्म जोडतो। याचा सर्वांचा भोग जशी राजधानी आहे त्याप्रमाणे स्वर्ग हे या नरक भोगवण्याची राजधानी आहे।
देशावळीचे नरक, ज्यांनी ज्यांनी अपराध केले, ज्यांनी ज्यांनी अनितीने भोग भोगला, ज्यांनी ज्यांनी आत्मघात झाला, परघात झाला, याच्या माध्यमातून होणारे नरक जे आहेत हे कुठेही जोड, कोण्याही ठिकाणी जोड, परंतु भोगवण्याचं स्थान जे आहे ते फक्त स्वर्गामध्ये आहे. विचित्र प्रकारचे दंड, अपराध हजार प्रकारचे आहेत, शिक्षा हजार प्रकारचे आहेत. त्याप्रमाणे आपण जोडलेले जे भोग आहेत, कर्म आहेत, अपराध आहेत, सर्वांचे सारखे नाही. त्याचा भोग सर्वांचा सारखा नाही. जशी आपल्याला आपण केलेले पापरूप कर्म असेल तशा माध्यमातून त्या स्वर्गाच्या ठिकाणी, यमपुरीच्या ठिकाणी आपल्याला ते यमाधिकांचा व्यापार आहे. त्या ठिकाणी आपल्याला हा न्याय मिळतो, भोगावं लागतं. सकळ देवता त्या ठिकाणी आपले ते नरक भोगवत असतात. सर्वांचे कर्म सारखे नाही. जळत्व सर्वांचे सारखे नाही. त्याच्यामुळे होणारे 12 भेदी नरक सर्वांचे सारखे नाही. परंतु त्याचा भोग जो आहे तो स्वर्गातच होतो. कौनी एक अपराध करतो आणि त्याला 12 वर्ष आत्मघाताचे नरक, आपल्या प्रतिदेहाचे नरक. एक महत्वाचं आहे, आत्मघात केला किंवा दुसऱ्याचा कडून घात घडला तर 92 वर्षाचा प्रतिदेह होत नाही. कारण 92 वर्षाचा प्रतिदेह जेव्हा आयुष्य संपत तेव्हा विकल्प अधिराकारापासून जेतुके वर्ष जी आला तेव्हा ते 92 वर्षाचं प्रतिदेह होतं. परंतु देहातून काढला, आता आक्रोश निघाला, याला ग्रहत्व झाल्यावर 12 वर्षाचं प्रेतत्व होतं. त्याप्रमाणे ते म्हणतात 12 वर्षाचं जे दुःख आहे हे 84 लक्ष नरकामध्ये येतं. आणि आमच्या स्वामींनी सुद्धा 84 लक्ष नरक सांगितलेले आहेत, विस्तारपूर्वक नाही सांगितले. स्वामींनी जे शास्त्र सांगितलं ते पेंडी भराच्या न्यायाने. आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याचा मुलगा राहतो आणि शेतकऱ्याचा मुलगा जो असतो तो शेतात जातो. शेतात जात असताना त्याला शेताची एवढी माहिती नसते, बापाला माहिती राहते तेवढी मुलाला माहिती नसते. मग तो काय करतो, मुलगा बापाच्या सोबत जातो. आता आपला जो ज्वारीचा कडबा म्हणतात तो काटला जातो. काटल्यानंतर त्याचे कंस निघून जातात आणि मग त्याला कडबा जमा करावा लागतो आणि तो गुळ टाकावा लागतो मोठा. पेंडी करून त्याला मोठमोठ्या अशा गुळ तयार केला जातो. आता आपल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याच्या मुलाला एवढे गुळ कधी करायचं ज्ञान होईल म्हणून तो काय करतो, एक पेंडी बांधतो, सांगतो एक अशी करायची, एक इकून लावायची, एक इकून लावायची, एक इकून लावायची. एका पेंडीच्या माध्यमातून पूर्ण गुळाचं ज्ञान, पूर्ण भर म्हणतात तुम्ही, त्याचं ज्ञान तो करून देतो. त्याप्रमाणे स्वामी चक्रधरांनी आपल्याला पेंडी भरण न्याय, थोडक्यात खूप मोठं नरकाचं म्हणा का आणि कशाचं म्हणा ज्ञान करून दिलं. याच्यामध्ये नरकाचं ज्ञान आहे, खूप मोठं नरक सांगून गेलेले आहेत.
84 नरक सांगून गेलेले आहेत. ऐशे अपारी नरकाच्या जाती असतील. एक चौकडी आपल्याला माहित पडली, एक आपल्याला जळत्व माहित पडलं, एक 12 भेदी माहित पडलं, पण याच्या पलीकडं अपार नरक आहे. अपार म्हणजे काही त्याची हेच नाही. आणि त्यामध्ये सुद्धा जोडण्याचा फरक आहे. काय फरक आहे जोडण्याचा? एखाद्याने एखाद्या माणसाला मारलं, तो जर विद्यावंत असला तर ती देवता त्याला आक्रोशाने नरक भोगवेल. साधा मनुष्य असला तर फक्त जळत्वाचा प्रेशर सुरू करेल. म्हणजे अशा माध्यमातून नरक भोगावं लागतात. चौकळीमध्ये याचा उरलेला काळ शिल्लक राहतो. याच्यात नरक भोगवल्यानंतर बाकीचे जे नरक आहेत, बाकीचा जो आवेश आहे तो चौकडीमध्ये देशवळाच्या नरकाचा भोगवला जातो. हे क्रियासारखं आहे. आपण आतापर्यंत ऐकले सामर्थ्य फळ आहे, पण हे क्रियासारखी दिसते. तशी चौकडी ही जर आपल्याला सामर्थ्य फळ वाटत असलं, सामर्थ्य असलं, तर तसं तुम्ही म्हणता येणार नाही. क्रियाफळही त्याला म्हणावं लागेल. सामर्थ्य फळ जर असलं, सामर्थ्य मी तुम्हाला अर्थ सांगितला होता. काय सांगितला होता? एकाएकी एकदम शिक्का लागणे आणि तेवढं त्याला भोगवणे. आता आपण 50 जण, 30 जण, 40 जण आहे, आपल्याला चौकडीचा शिक्का लागलेला सर्वाला नाही म्हटलं का? नाही, सर्वाला चौकडीचा शिक्का लागलेला आहे. आता भोगवताना जेव्हा भोगवायची पाळी आपले चुकले तर परमेश्वराच्या प्रसन्नतेने खूप चांगला आहे. ज्याचे चुकले नाही, 100 जणाला चौकडी आक्षेपली, सामर्थ्य फळ आहे, परंतु चौकळीला टाकल्यानंतर, नरकाला टाकल्यानंतर 100 जणाला सारखं दुःख राहणार नाही. सारखं दुःख राहणार. सामर्थ्य फळ आहे, परंतु त्याच्यामध्ये क्रिया, एकविध भोग जो म्हणतात तो भोग नाही. त्या भोगामध्ये फरक पडेल. काय पडेल? युगाप्रती अधर्म करीत आला त्या क्षोभात मागचे बोलिले असते. प्रत्येक युगात काही लोक अधर्म करीत आले. मग अधर्म करताना काहींनी हिंसा अधर्म आचरला आणि काहींनी कोणता अधर्म आचरला? जसा त्रेतायुगामध्ये भक्ती करणं हा धर्म आहे, परंतु त्यांनी यज्ञ केला, हा अधर्म झाला. आता यांनी अधर्म केला, त्यांनी अधर्म केला. हे दोघांची जी सांगड आहे, ही सांगडचा भोग कुठं होईल? चौकडीच्या ठिकाणी. तोपर्यंत तो खाली येत राहील. त्याला त्या क्रियेचं कोणतंही नरकफळ होणार नाही. हे सर्व नरकफळ एकदा चौकडीमध्ये लागेल. म्हणजे क्रिया करत करत करत, ती अधर्मरूप क्रिया करत करत कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत आला. त्याच्यामध्ये नाना प्रकारचे शतपर्यंत अनेक प्रकारचे अधिक दुःख जोडले. चौकडी यालाही आहे, चौकडी त्यालाही आहे, पण यांनी खूप मोठे दुःख जोडले दुसरे. तर ते भोगवताना जेव्हा ते नरक भोगवतील तेव्हा त्याचा भोग वेगळा राहील, याचा भोग वेगळा राहील. चौकडी एक्सलेटली सारखीच, पण चौकळीच्या भोगामध्ये, भीतर भोगामध्ये, दुःखामध्ये सर्वांचा दुःख सारखं. चौकडी कशाला नसते एकच माहित आहे आपल्याला. युगाविपरीत धर्मनुष्ठान घडे त्या चौकडी चुके. हाता आहेच आहे. ज्याला प्रेम झालं ईश्वराचं, उदाहरणार्थ बाईसाय, बाईसाल चौकडी होती का नाही? नाही. प्रेम कधी झालं? नंतर झालं ना.
आधी चौकडी होती का नाही? कलियुगात जन्म झाले का नाही? सेवा केली का नाही? सेवेच्या आधी काही जन्म गेले का नाही? मग तिला चौकडीचा शिक्का होता का नाही? नाही. कसं काय म्हणतात? चौकडी तर प्रत्येकाला राहील ना. कलियुगात जन्मला की चौकडी? जन्मल्या प्रेम झालं का नाही? म्हणजे चौकडी. परंतु 22 उपलक्षणे ज्यांना ज्यांना प्रेम झालं त्या प्रेम होतात क्षणी प्रेम संचार मात्रेच ती चौकडी त्याची जळून गेली. चौकडी होती पण ती काय झाली? त्या प्रेमाच्या माध्यमातून जळून गेली. तसं ज्ञानी याचं आहे. आता एखादा द्वापार युग संपलन कलियुग आलं. सर्व माणसं द्वापार युगातले राहून गेले का? द्वापार युगातले कलियुगात आले का नाही? दिवस उजळला का नाही? आता परीक्षित द्वापार युगातून कुठं आला? कलियुगात आला. असे लय माणसं असतील ना जे द्वापार युग संपल्यानंतर कलियुगात आले. मग त्यांना चौकडी झाली का नाही? जन्मच घ्यावा असा नियम नाही. वरचा खाली आला तरी चौकडी. एखादा योगायोगाने कलियुगात जन्मलाच नाही, त्याचा भोगच इतका चांगला आहे की तो भोगभूमीतच जन्मत गेला. पण जीवाचे स्वातंत्र्य काय करतात लोक? तिकून इकडे येतात ना. मग तिकून इकडे आले, त्यांचा जन्मच तिकडे, त्यांना चौकडीच नाही. आणि इकडे प्रवेश केला की काय झालं? चौकडीचे नरक. जसे खेळाडू आहेत, तिकडचे खेळाडू भारतात आले की 60 लक्ष वर्षाचं ओझं ते घेऊन जात. आता ज्याला लागलं त्याला लागलं, पण ते जे नवीन आले त्यांना इथं लागलं. म्हणजे जे नवीन येतात तेही 60 लक्षाच्या वर्षाच्या ओझं काय करतात? चौकडीचं घेऊन जातात. म्हणजे कलियुगात जन्मल्यावरच चौकडी होते असं नाही. वरचा खाली आला तरी येतो, भोगभूमीचा कर्मभूमी आला तरी येतो. परंतु आता चौकडी कोणाला होत नाही एक ते सांगितलं. ज्याप्रमाणे आपल्या धर्मराजासारखा त्याला चौकडी झाली नाही, प्रेम इथं झाल्यानंतर त्याला चौकडी झाली नाही. परंतु एखादा बोधवंत आहे आणि बोधवंताला या ठिकाणी तो अनुसरला, चौकडी आहे त्याला. जेव्हा जन्म झाला तेव्हा चौकडी आहे. मग त्याला ज्ञान झालं, देवाचं कळालं. परंतु तो अनुसरू शकला नाही. आणि कोणतीही परमेश्वराची क्रिया केलेली भक्तिरूप म्हणा, आचरण रूप म्हणा, नामधारक म्हणा, देवाचं नाव त्याने घेतलं नाही तरीही त्याला चौकडी होणार. बाकीच्या कर्म बाजूला राहतील पण चौकडी त्यालाही होणार. प्रतदेह नाशेल, ज्ञानियाला जीव घातलं म्हणून नाशेल, परंतु चौकडी मात्र नासणार नाही. चौकडी नासायसाठी एक तर प्रेम जोडावं लागेल, नाहीतर ज्ञानानुसार अनुसरण जो करेल तरीही त्याची चौकडी नासणार नाही. त्याला अप्रोक्ष ज्ञान झाल्यावरती जाळून घ्यावी लागेल. आपल्या कर्माच्या माध्यमातून ते जसे कर्म नासतो तशी नासावं लागेल. असे अनेक प्रकारचे चौकडीचे भोग या भारतात आहेत. म्हणून ही चौकडी जी आहे ही चौकडी सामर्थ्य फळ जरी असलं तर तुम्ही म्हणायचं नाही की हे क्रियाफळ नाही. हे सामर्थ्य फळही आहे आणि क्रियाफळ. एकदम लागलं एकाएकी येण्यार्थी सामर्थ्य. मग एकाएकी लागायचे मागचे कारण काय? म्हणून क्रियाफळ. मागच्या अशा अधर्मरूप क्रिया करत आला म्हणून आपल्याला 60 लक्ष वर्षाचे नरक भोगावे लागले. हे काय आहे? क्रियाफळ. क्रिया करत आल्यामुळं आपण जर मागत जर चांगल्या क्रिया केल्या असत्या तर आपण कलियुगात जन्माला आलो नसतो. परंतु केल्या नाही
त्या अधर्मरूप क्रियेच्या माध्यमातून आपल्याला या कलियुगात जन्म झाला. आता ह्या झाले योगायोगाच्या गोष्टी, पण काही लोक अप्रयत्नाने चौकडी जोडून घेतात. अधर्म केलेलाच नाही त्याने, म्हणून देवतेने वारंवार त्याला या कर्मभूमीत जन्मवलंच नाही. त्याचा जन्म बाहेरच झाला त्याने, कारण त्याने अधर्म काही केलेला नव्हता, परंतु अप्रयत्न केला. अप्रयत्न काय नाही, त्याला भारतात पाहण्यासारखे चांगले ठिकाण आहे, म्हणून तो काय करतो, फॅमिली सगट भारतामध्ये येतो. आणि भारतामध्ये आल्यावर चौकडी लागते, म्हणजे हे काही त्यांनी मागची जोडलेली. त्यांनी काय केलं, अवांतर आपल्याला 7 लक्ष वर्षाचे नरक आपण होऊन जोडून घेतले. अशा प्रकारची चौकडी. परत तिकडे चालला गेला, इकडे झालं आणि परत तिकडं गेला, योगायोगाने तिकडेच मेला. तर चौकडीचं दुःख त्याला होईल, पण तुम्हाला जसं चौकडीचं दुःख होईल तसं त्याला होणार नाही. त्याला दुःख राहील पण कमी प्रमाणात राहील, कारण तो फक्त चौकडी लागण्यापुरता इकडे आला होता. बाकीचा जो अधर्म आहे तो केलाच नाही, आला आणि लगेच चालला गेला. आपण 100 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या वाम मार्गाने क्रिया केल्या तर आपल्याला चौकडी होईल. परंतु एक फायदा आहे आपला, तो इकडून तिकडे गेला त्याला कोणत्याच कर्माचा नाश होणार नाही. चौकडीचे दुःख चुकवण्याचे सामर्थ्य आपल्या भारतात राहणाऱ्या लोकांमध्ये आहे. ते चौकडीचं दुःख चुकवू शकतात, हा एक मोठा फायदा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा माध्यमातून चौकडीचे मागील युगी होता आणि तो या युगात आला. हे सामर्थ्य युगाचं फळ आहे, म्हणून याचं ते सामर्थ्य फळ. परंतु प्रत्येक युगात अधर्म करत आला आणि त्या अधर्माने जन्म होत होत कलियुगात आला. हे जे आहे हे क्रियाफळ आहे, क्रिया केली म्हणून त्याला लागलं. तर सामर्थ्याचं काय प्रयोजन, तर ते म्हणतात जे नरक आहे, या नरकाच्या क्रिया सर्वाला साधत्य भोगवत नाही. काहीला सामर्थ्य प्रधान, काहीला अनुसंगिक. असं जोडलं कसं, असं झालं कसं, एखाद्याला उदाहरण द्या, याला दुःख जास्त झालं याला दुःख कमी झालं, असं काय झालं. सुंदर विधान हे दिलेलं, जेची देवाची या माता पित्रा तेची भक्ताची. एक सूत्र आहे देवाचं, परमेश्वर ज्याच्या उदरी येतात, उदरी आला की त्या मातेला आणि पित्याला ब्रह्म्याचं फळ होतं. सत्य, कैलास, वैकुंठ कोणतं तरी फळ होतं. आता परमेश्वराचे माता पिता आहे त्याला फळ होणार हा शिक्का त्याला लागला. म्हणजे जे देवाच्या माता पिता आहे त्यांनी अवताराला जन्म दिला की त्याला शिक्का लागला की याला फळ होणार. पण विचार करा त्या देवतेची संख्या किती आहे. कैलास वैकुंठीच्या देवतेची म्हणजे जे सत्य कैलास वैकुंठीच्या देवतेची संख्या किती आहे. 9 कोटी. पण 9 कोटी देवतेमध्ये कोणत्या देवतेचं फळ होईल, आला का नाही हा प्रॉब्लेम. माता पित्याचं फळ झालं पण कोणाचं झालं, सावित्रीचं झालं का ब्रह्म्याचं झालं का दारवंठकाराचं झालं. फळ होणार परंतु कोणाचं होणार. जसं हे चौकडी अक्षेपली पण दुःख सर्वाला सारखं नाही तसं फळ झालं. परंतु फळाचा भोग कशावर अवलंबून आहे. जन्मल्यानंतर जशी जशी तो सेवा करेल, जशी जशी ती क्रिया करेल, खान पान असो काही ममत्वाच्या क्रिया करेल, त्यानुसार त्याला काय होईल फळ भेटेल. का फक्त देवाच्या माता पित्याला फळ झालं म्हणजे लगेच ब्रह्म्यातच झालं असं नाही होणार. जसं उदाहरण द्यायचं होतं,
तर गोविंद प्रभू बाबा आहे. गोविंद प्रभू बाबाचा जन्म मातोळग्रामला झाला, परंतु जन्मल्या मानव माता जी होती, आई वडील, ते काय झाले, वारले. माहित आहे ना, वारले. आता ते जन्म दिला, त्यांना माता पित्याचं फळ होणार, परंतु पुढच्या क्रिया काही सांभाळ केला का त्यांनी? सांभाळच केला नाही, ते सरले तेव्हाच. मग त्यांना जे फळ होईल ते कोणाचं होणार? तर त्याच्यामध्ये 9 लक्ष भेद आहे. जशी चौकडी हे सर्वाला सारखी होत नाही, तसं हे मात्या पित्याचं, ईश्वराच्या मात्या पित्याचं जे फळ आहे हे सुद्धा सामर्थ्याने आक्षेपलेलं फळ आहे, परंतु भोगताना जशी जशी ज्याची क्रिया जितकी योग्य असेल तितकं तितकं फळ त्याला त्या 9 कोटी भेदामध्ये होणार, हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा संबंध अनेक सांगतात, ईश्वराने एखाद्या माणसाला हात लावला, त्याला भोगभूमीमध्ये 1000 वर्षाचं आयुष्य होतं. भोगभूमी म्हणजे हे अमेरिका, जापान, थायलंड हे नाही. भोगभूमी म्हणजे याच्या पलीकडं असलेली भूमी, जिथं फक्त सुखच भोगवलं जातं अशी असलेली भूमी. त्या भूमीमध्ये ईश्वराने एखाद्या कोणत्याही व्यक्तीला हात लावला, चेतन वस्तूला, जड वस्तूला लावला की आपण कपाळाला लावतो, पण जसं चेतन वस्तू म्हणजे एखाद्या माणसाला हात लावला तर त्या जीवाला तो संबंध झाला. एकदा हात लावला तर 1000 वर्षाचं आयुष्य होतं, 2दा हात लावला तर 10,000 वर्षाचं आयुष्य होतं, आणि 100 वेळाही हात लावला तर किती वर्षाचं होतं? 10,000. आता 10,000च झालं, पण याला 100 वेळा हात लागला, याला 2दा हात लागला, याला कितीचं झालं? 10,000चं. आणि त्याला 100 वेळा लागून बी काय झालं? मग फरक काय पडला? फरक दोघांमध्ये हा पडला की याला 2दा हात लागला, याला तिथं जन्म झाला, सुखरूप फळ भेटलं, परंतु याला जर 100 वेळा लागला तर याला खूप मोठं ऐहिक सुख जे आहे, ज्याच्यामध्ये दुःख नावायचे हे नाही, जे नाही ते सुख त्याला त्या 100 वेळा हात लावल्याने पडतं. म्हणजे 10,000च वर्षाचं झालं, यालाही 10,000च वर्षाचं झालं, पण मधल्या भोगामध्ये फरक पडला. अशी चौकडी आहे. इतकं उदाहरण देण्यासाठी त्यांनी चौकडी हे सर्वाला होते, पण चौकडीचे दुःख सर्वाला सारखे नाही असं आपल्याला आतापर्यंत वाटत होतं की चौकडीमध्ये टाकलं की सर्वांना एक कॉक सुरू केला की वरच्या गावात 4:30ला पाणी आलंच पाहिजे. पाणी सर्वाला सारखं येईल का नाही? तुमच्या कॉक सुरू केला की तसं हे नाही. जसं जसं तुमचा भोग असेल अंतकरणातला, जसं जसं तुमच्या क्रिया असेल, जशी जशी पुण्यरूप पापरूप क्रिया असेल, त्या पापरूप क्रिये माध्यमातून तुम्हाला त्या चौकडीमध्ये दुःख कमी का जास्त हे ते ठरवतील की यांनी किती वेळा अनिती केली. या माध्यमातून त्यांनी सांगितलं सामर्थ्य फळ जरी असलं तर त्या भोग मात्र सारखा नाही. एकाने स्वतःचा घात केला, एकाने दुसऱ्याचा घात केला, स्वतः मेला, यालाही जळतो होणार. एकाने दुसऱ्याला मारलं, त्यालाही जळतो होणार. पण दुःखामध्ये दोघांचा फरक पडेल. ज्याने दुसऱ्याला मारलं ना त्याला दुःखाचं प्रेशर काय राहील? जास्त राहील, थोडस याला कमी राहील. क्रिया सारखीच आहे पण क्रियेमधला फरक हा सारखा नाही. म्हणून ते म्हणतात असे सामर्थ्याचे भेद आहेत, तसे चौकळीच्या क्रियेचे सुद्धा अशा अनेक प्रकारचे भेद याच्यामध्ये सांगितलेले आहे. उदाहरण दिलंय त्यांनी, भोगभूमीचा जीव येऊन लगेच गेला
अमेरिकेतला, इंग्लंड मधला जीव इथं आला आणि लगेच दुसऱ्या विमानाने गेला, आला आणि लगेच गेला. आता मग त्याचा का कलियुगात जन्म होईल का? परत नाही होणार. इथं आला, पाय ठेवला, सामर्थ्य पळाय, त्याला चौकडी लागली. परंतु जेव्हा भोगायची पाळी येईल, परत जर तो कलियुगात आलाच नाही, चौकडीचा भोग आला, तो कलियुगात आलाच नाही, तर त्याला चौकडीचं जे जनरल दुःख आहे तेच होईल. आणि आपण जर अनेक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे अष्टभोग भोगत राहिलो तर रौरवाच्या नरकासोबत चौकडीला प्रेशर सुद्धा जास्त. कशाने होतं हे नरक? रौरवाचे नरक कशाने होतात? अनितीने. अनिती केली की रौरवाचे नरक होतात 184. परंतु त्याचा उरलेला रोष तो खतम होत नाही, तो चौकडीच्या माध्यमातून पुरा करतात. म्हणून ते म्हणतात की अशा माध्यमातून जो आहे, येण्या अर्थी ते क्रियाफळ आहे आणि येण्या अर्थी ते सामर्थ्य फळ आहे. म्हणून चौकडी हे प्रत्येकाला सारखी होत नाही, दुःख हे सर्वांचे सारखे होत नाही. कसं म्हणतात सांगा एखादं उदाहरणाने, की यम लोकाला कसं कळतं की यांनी जास्त अनिती केली आहे, यांनी जास्त हे केली आहे? तर ते म्हणतात जैसे क्षोभाचे विचित्र प्रकार. क्षोभ म्हणजे क्रोध, क्षोभ म्हणजे पुढच्या पात्राला दुखवून, याला काय म्हणतात? क्षोभ. आता हा क्षोभ जसा जसा तुम्ही जोडलेला आहे, क्षोभरूप क्रिया जशी जशी तुम्हाला घडलेली आहे, तशी तशी विचित्र प्रकारचे दुःख तुम्हाला भोगणे आहे. जळत्व एखाद्या माणसाला मारलं, त्याला मरू वाटत होतं का? आता लोक बऱ्याच प्रकारे असं म्हणतात की आम्ही रस्त्याने जात होतो, तो तिकून येत होता, ऍक्सिडेंट झाला, खलास झाला, आमची चुकी नव्हती, परंतु त्याने आम्हाला धडक दिली. ठीक आहे, तुमची चुकी नव्हती, त्याची चुकी असेल, परंतु दोघांच्या, याच्याही देहामध्ये देवतेची देहाभिमानी आहे, त्याच्याही देहामध्ये काय आहे? त्याचं अज्ञान नाही. त्या अज्ञान आहे का? त्यांच्या ठिकाणी पंचप्रकार आहे. मग त्यांना कळालं नाही काय याला चुकवा म्हणून? कारण त्यांचाही राहता ठाय मोडला ना. याचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे याच्या शरीरात जेवढ्या देवता होत्या त्या काय झाल्या? निघून गेल्या. क्रोध झाला का नाही? क्षोभ झाला का नाही? हा क्षोभ चौकडीमध्ये भोगवल्या जातो. आता काही काय म्हणतात नाही त्याची मागची जोडच तशी होती, असंही काही नाही. एखादा फटफटीवर चाललाय, भरधाव वेगाने चाललाय आणि एकाएकी धडकून गेला, ही अप्रयत्नाची आत्मघात आहे. आत्मघात झाला पण त्यांनी जोडलेला हा काही न होता. काही लोक हवेच्या मारामध्ये स्वतःला खूप मोठे समजल्यामुळं, जसे मुलं आहे, खूप काय करतात, वेगाने चालतात आणि वेगाने चालून एखाद्या ठिकाणी धडकून देतात. मग आता हा त्याचा मागचा योग होता का? नाही, हा प्रस्तुत जोडलेलं जडत्व आहे. मागचं नव्हतं. सर्वच गोष्टी मागच्यावर असतात असं समजायचं नाही. काही प्रस्तुतही कर्म तुम्ही जोडतात आणि जोडलेलं कोणतं कर्म आहे? प्रस्तुत. जेव्हा अप्रयत्नानं कोणतीही गोष्ट घडते, जसं आता ऊन आहे 48 तापमान, इशारा केलेला आहे की ऊन आहे जाऊ नका. आपण उन्हामध्ये गेलो, बिन चपलीने गेलो आणि येऊन खलास झालं. चूक कोणाची आहे? माहित होतं तरीही गेलो. मग काय झाला?
आणि वरून सांगतात की नाही हे जे आहे ना हे ऋतुकाळाच्या याच्यात वारल्यानंतर त्याचं नरक होत नाही, असं कोणी सांगितलं नाही. उन्हाळा होता म्हणून तो वारा, पण तुला उन्हाळा असताना तू अप्रयत्न का केला? अप्रयत्नाने काही जुळून घेतात. ऋतुकाळाचं कसं राहतं, एकाएकी बाढ येते. आता तुम्ही जसं उत्तराखंडचं ऐकलं की बाढ आली, सर्व गावात वाहून गेलं अचानकपणे. हे आहे ऋतुकाळीचं, मान्य. पण आता ऊनच इतकं आहे, वॉर्निंग दिलेली आहे ऊन आपल्याला, तरी ह्या त्या मानाने आपल्या अहंकाराच्या माध्यमातून उन्हात गेला. उन्हात गेल्यानंतर ती क्रिया त्याला घडली आणि त्या क्रियेच्या माध्यमातून त्याचा आत्मघात झाला. तो आत्मघातच धरला जाईल, तो ऋतुकाळाचा मृत्यू धरला जाणार नाही, हे त्यांनी याच्यातून सांगितलं. आणि त्याला जी चौकडी भोगवल्या जाईल त्या चौकडीमध्ये रोष राहील, त्या चौकडीमध्ये काय राहील, दुःख राहील. मग अशा नाना प्रकारच्या क्रिया या चौकडीच्या माध्यमातून आपल्याला भोगवल्या जातात. म्हणून चौकडी हे सर्वांना सारखी नाही. त्याच्या पलीकडे मी सांगतो की चौकडी होईल असं आपण झालेली आहे, पण चुकवायचा प्रयत्न कोणाच्या हातात आहे, आपल्या परमेश्वराचं. एक निष्ठतेने तुम्ही अन्नदान निर्हेतुकपणाने क्रिया करत राहा आयुष्यभर, तुम्हाला प्रतिदेय होणार नाही, गौरव होणार नाही, फक्त निर्हेतुक. बाकी पैसा हा जो आहे तो आपल्या कष्टाच्या पैशाने तुम्ही क्रिया करत राहा, निर्हेतुक भावनेने क्रिया करत राहा. परमेश्वर तुम्हाला या दुःखापासून वाचवेल. बाई येथीच्या होई जे येथे क्रिया करत राहा. वासनिकाला खूप मोठा हा आधार सांगितलेला आहे, धडा सांगितलेला आहे की आणि जीवनामध्ये वारंवार हेतुक करायचे नाही. काय करायचे, निर्हेतुक, ज्याच्यामध्ये कोणताही हेतू नाही असं मार्गाच्या ठिकाणी भजन पूजे. एकदा केलं नाही, आम्ही लय पंक्ती केल्या हो, आता काही तो म्हातारा झालो, आता देवांना नाही सांगितलं. जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपल्याला त्या निस्वार्थपणाने त्या क्रिया जर करत राहिले तर हे नरक होणार.